सुप्रिया सुळे यांचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे। निवडणूक आयोगाचे मुक्त चिन्हामध्ये तुतारी असं देखील चिन्ह आहे। ग्रामीण भागातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून सुप्रियाताईंच्या वतीने निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली होती। यावर निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग देऊ शकतो असं पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून आलं आहे। यंत्रणांकडून घटनेच्या तरतुदीची अंमलबजावणी निष्पक्ष झाली पाहिजे अशी अपेक्षा, परंतु तसं होताना दिसत नाही। मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या अधिकृत उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला। त्यांचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असं आहे, परंतु निवडणूक आयोगाचे जे मुक्त चिन्ह आहे त्याच्यामध्ये ट्रम्पेट हे एक चिन्ह आहे। इंग्रजीमध्ये त्याला ट्रम्पेट असं म्हटलेलं आहे आणि मराठीमध्ये काही ठिकाणी त्याचा अनुवाद हा तुतारी म्हणून केलेला आहे। त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये तुतारी नावाचे दोन जर त्या ठिकाणी सिंबल असतील तर कन्फ्युजन होऊ शकेल, संभ्रम निर्माण होऊ शकेल। म्हणून सुप्रियाताईंचे काम पाहणारे श्री लक्ष्मीकांत खाब्या यांनी तक्रार केलेली, ती तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे केली होती। वास्तविक त्यांना ती तक्रार केल्यानंतर एक पत्र आलं निवडणूक अधिकाऱ्यांचं की हे मुक्त चिन्ह असल्यामुळे आम्ही ह्याच्यावर निर्णय देऊ शकत नाही, ह्याच्यावर अधिकृत निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगच देऊ शकते। काल सचिन सावंत यांनी असं एक विधान केलं होतं की निवडणूक आयोग त्यांची तक्रारची दखल घेत नाही आहेत आणि जे वर्षा बंगला आहे किंवा निवासस्थान आहे मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या ज्या बैठका आहेत त्या सुरूच होत्या, काय सांगतात? मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या राजवटीमध्ये जे मुक्त स्तंभ आहेत, ज्याच्यामध्ये निवडणूक आयोग असेल, ज्याच्यामध्ये इतर यंत्रणा असेल, यांच्याकडनं घटनेची अंमलबजावणी निष्पक्ष पातळीवर झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे, परंतु तसं होताना अनेक ठिकाणी दिसत नाही। एखादा इंडिया आघाडीचा उमेदवार असेल किंवा त्याचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्या विरोधात जर निवडणूक आयोगाकडे तक्रार असेल तर तातडीने कारवाई केली जाते आणि तो जर सरकारी पक्षाचा उमेदवार किंवा कार्यकर्ता असेल किंवा प्रचारक असेल आणि त्याच्यावर जर कारवाईची आम्ही मागणी केली, त्याच्यावर एव्हिडन्सेस जरी दिले तरी तो अतिशय स्लो पद्धतीने कारवाई होते किंवा कारवाईच होत नाही असा अनुभव आतापर्यंत आहे। त्याच्यामुळे माझी विनंती आहे निवडणूक आयोगाला की आपण ह्या सर्व पार्श्वभूमीवर पारदर्शकतेने काम करावं। महेश शिंदे जे कोरेगावचे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवरती बोलण्याची शरद पवार यांची लायकी नाही, काय सांगत या संदर्भात? काय नाही, महेश शिंदे कोण आहे सांगायला? पवार साहेबांनी काय करायला पाहिजे? त्यांचा जन्म तरी झाला होता का या पवार साहेब राजकारणामध्ये पडले? आणि पवार साहेबांनी चव्हाण साहेबांना आपला राजकीय गुरु म्हणून त्यांच्या विचारांचं राजकारण केलं, महाराष्ट्रामध्ये केलं, देश पातळीवर केलं। आणि महेश शिंदेला राजकारणाचं माहीत नाही, फक्त सातारा जिल्ह्यात असल्यामुळे आपण बोलू शकत नाही, परंतु पवारांनी काय केलं हे देखील पाहिलं पाहिजे। त्याच्या नखाएवढी म्हणजे पवार साहेबांच्या नखाएवढी देखील कुवत महेश शिंदेची नाही।